सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार. आज बुधवार संविधान विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज या संविधानाच्या विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये सुरुवातीला जगामध्ये जे काही महान तत्ववेत्ते होऊन गेले, ग्रीक आणि भारतामध्ये जवळपास अनेक प्राचीन इतिहासामध्ये जे ग्रीक तत्ववेत्ते होऊन गेले आणि भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये होऊन गेलेले अशा प्रकारचे काही तत्ववेत्यांच्या तत्वज्ञान आपण या ठिकाणी सादर करत असतो. आज आपण मी नेहमी सांगितल्याप्रमाणे आपण तत्ववेत्यांचं तत्वज्ञान का या ठिकाणी सादर करतो, तर यासाठीच की आपण ज्या प्रवाहामध्ये वाहत जात असतो त्या प्रवाहाच्या मध्ये वाहत असताना आपण गांभीर्यानं अंतर्मुख होऊन विचार करण्याच्यासाठी आणि तसे आचरण करण्यासाठी की जेणेकरून आपण महापुरुषांच्या तत्वज्ञानावर आधारित आचरण करून आपण त्यांना सिद्ध करू शकतो. कारण ज्या प्रवाहात आपण वाहतो तो प्रवाह कुठं चाललेला आहे, कुठून उगम झालेला आहे याची आपल्याला शाश्वती नसते. केवळ वाहत आलो म्हणून आपण वाहत जातो हीच वस्तुस्थिती आपल्या समोर असल्यामुळं या तत्ववेत्त्यांचं तत्वज्ञान आपल्याला त्या ठिकाणी कामी येतं. म्हणून आज आपण जे तत्ववेत्ते आहेत, हिराक्लिट्स हे ग्रीक तत्ववेत्ते आहेत. इसवी सन पूर्व 500 म्हणजे 5व्या शतकात त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी जे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं ते अतिशय मोलाचं आहे आणि प्रत्येक तत्ववेत्त्याचं तत्वज्ञान अतिशय आपल्या लाभाचं असतं, मोलाचं असतं. या ठिकाणी हिराक्लिट्स आपल्याला सांगतात, मार्गदर्शन करतात. कोणतेही महापुरुष या जगामधले ते आपल्याला केवळ आणि केवळ अनुभवातून मार्ग दाखवत असतात की जेणेकरून आपण जर त्या मार्गाने आरूढ झालो, आचरणातून सिद्ध झालो तर निश्चितच आपण जीवनामध्ये सुखी होऊ. यासाठी सर्व तत्ववेत्ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर त्या पद्धतीनं हिराक्लिट्स या तत्ववेत्त्याचं तत्वज्ञान आपल्याला मी सादर करतो. ते म्हणतात की तुम्ही एकाच प्रवाहात दोनदा पाय ठेवू शकत नाही. तुम्ही एकाच प्रवाहात दोनदा पाय ठेवू शकत नाही. दुसऱ्यांदा पाय ठेवण्यापूर्वी बरेच पाणी वाहून गेलेले असते. याचा अर्थ काय की आपण म्हणतो एखाद्याच्या डोक्यामध्ये नवीन कल्पना सुचली आणि त्याने तो आचरणातून सिद्ध केले आणि जगासमोर आरसा दाखवला की त्याचंच अनुकरण करण्याची अनेक प्रथा या समाजामध्ये, या जगामध्ये रूढ झालेली असते. पहिल्यांदा जो कोणी कल्पक असेल त्याला त्याचा जास्त लाभ होतो आणि त्याचंच अनुकरण दुसऱ्यांदा करणारा माणूस एक लाभार्थी होतो. परंतु नेहमी अनुकरण करणारे नेहमी यशस्वी होतात असं नाही. म्हणून ते म्हणतात की तुम्ही एकाच प्रवाहात दोनदा पाय ठेवू शकत नाही, फक्त एकदाच ठेवू शकतो. त्यानंतर ते म्हणतात व्यक्तीचे चारित्र्य त्याचे प्रारब्ध आहे. बघा, चारित्र्य ही सर्वात मोठी, महान आणि कठीण गोष्ट आमच्यासाठी आहे. आम्हाला साधं माणूस जर बनायचं असेल तर चारित्र्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नसतो. ते चारित्र्य दाखविण्यासाठी नव्हे, ते चारित्र्य बोलून दाखवण्यासाठी नव्हे, ते चारित्र्य दिखावून नव्हे, तर ते चारित्र्य आचरणातून सिद्ध झालं पाहिजे. कुणाला नाही सांगितलं तरी चालेल. त्यानंतर ते म्हणतात परिवर्तनाशिवाय या जगात शाश्वत काहीच नाही. आता परिवर्तन म्हणजे बदल, उत्क्रांतवादाच्या सिद्धांतानुसार हे जे सिद्धांत ठरलेला आहे, तर परिवर्तनाशिवाय या जगामध्ये शाश्वत काहीच नाही. या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाचा अनित्यतावादाचा सिद्धांत या ठिकाणी आलेला आहे. तथागत भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात की या जगामध्ये नित्य काहीही नाही, सर्व अनित्य आहे, सारखा बदल घडणार आहे. काल कशी परिस्थिती होती, परवा कशी परिस्थिती होती, आज नाही, आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. म्हणजे हे सगळं अनित्य कालाचा या ठिकाणी सिद्धांत आहे. म्हणून परिवर्तनाशिवाय जगात शाश्वत काहीच नाही. त्यानंतर ते म्हणतात खूप शिक्षण आणि खूप वाचनामुळे समज येतेच असे नव्हे. फार या ठिकाणी महत्वाचं तत्वज्ञान आहे. म्हणजे खूप अति शिकला आणि खूप वाचन केलं म्हणजे समज येते असे नव्हे. याचा अर्थ स्पष्ट आहे की अण्णाभाऊ साठे असतील, आदरणीय वामनदादा कर्डक असतील, संत गाडगेबाबा असतील, सॉक्रेटिस असतील, ही सगळी मंडळी जी शिक्षित नव्हती, सुशिक्षित नव्हती, पण अशिक्षित नव्हती.
म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी शिक्षणाशिवाय आपण माणूस बनू शकतो, हेच या ठिकाणी या तत्वज्ञानामध्ये सिद्ध केलेले. आणि या तत्वज्ञानामध्ये संत गाडगे बाबांसारखे, आपल्या संत कबीरांसारखे या ठिकाणी त्यांच्या तत्ववेत्यामध्ये बसतात. त्यानंतर ते म्हणतात, मुले खेळताना जितकी गंभीर असतात, मुले खेळताना जितकी गंभीर असतात तितके गांभीर्य व्यक्तीत असेल तर ती मौलिक काम करू शकते. बघा, लहान मुलांचं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. लहान मुलं जे निरागस असतात, ज्यांच्या मनामध्ये कुठलाही कुणाविषयी तिरस्कार नसतो, कुणाविषयी द्वेष नसतो, निसर्गानं प्रदान केलेलं जे निरागसत्व असतं, त्या निरागसत्वातून त्या ठिकाणी लहान मुलांना जे काही सुचतं खेळण्यामधून, ते कधीही सर्व प्रकारच्या या दूषणापासून अलिप्त असतात. म्हणजे अशा पद्धतीनं लहान लेकरांच्या निरागसत्वाच्या माध्यमातून जर मोठ्या माणसांनी जर कुठले काम केले तर निश्चितपणे ते फार मोलाचे असतात. हेच या त्यांनी तत्वज्ञानातून सांगितलेलं आहे. त्यानंतर ते म्हणतात, काम करताना एखादे अघटित घडण्याची तुम्हाला आशा नसेल तर कदाचित तुमच्या आशा आणि स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. व्यक्तीचे चारित्र्य तिचे पालक आणि संरक्षक असते. या ठिकाणी काय म्हणतात, काम करताना अघटित घडलंच पाहिजे. आणि जर अघटित जी कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीनं जर घटना घडत गेल्या काम करत असताना, तरच ते फार मौलिक आणि अतिशय महत्वाचं काम ठरत असतं. त्यामुळं अघटित घडणं काम करत असताना हे अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ते म्हणतात, निसर्ग कधीच कुणापासून काहीही लपवत नसतो. बघा, निसर्ग कधीच कुणापासूनही काहीही लपवत नसतो. फार अतिशय महत्वाचं हे तत्वज्ञान आहे. निसर्ग म्हणजे जे आपण पाहतो, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, आकाश, हे सगळ्या वनस्पती, हे जमीन, ही माती, हे सर्व काही, पाणी, पाण्यामध्ये जे काही असेल, हे सगळं जे काही निसर्ग आहे तो काहीही लपवत नाही कुणापासून आणि कुणासाठीही तो लपवू शकत नाही. त्यानंतर ते म्हणतात, विरोधामुळे एकता येते, वादानंतरच सर्वात चांगली संवाद होत आहेत आणि आपुलकी निर्माण होते. खरंय, जेव्हा आपण विरोध करतो, याविषयी स्वामी विवेकानंदांचं फार एक महत्वाचं कोटिंग आहे. ते म्हणतात की एखाद्या गोष्टीला जर विरोध झाला, पहिल्यांदा काय होतं, एखाद्या गोष्टीला नवीन जर असेल तर एखाद्या गोष्टीला काय होतं, पहिल्यांदा टिंगल होते, म्हणजे टिंगल टवाळी होते. आणि त्यानंतर दुसरी स्टेप येते विरोधाची, आणि विरोधाच्या नंतर तिसरी स्टेप येते स्वीकाराची आणि हाहाकाराची. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की विरोध झाला तरच वाद निर्माण होतात वैचारिक, आणि वैचारिक वादामधून ज्या शंका आणि प्रश्न आहेत त्यांचा निपटारा होतो आणि शेवटी त्याचा स्वीकार होतो. जे काही वादविवादातून चांगली संकल्पना बाहेर पडलेली असेल तर त्या कल्पनेचा आचरणातून सिद्ध करण्याचं सर्वांमध्ये त्या ठिकाणी एकोपा होतो आणि तेव्हा या ठिकाणी आपुलकी निर्माण होते. त्यानंतर ते म्हणतात, शेवटी जगात जे काही घडते त्यासाठी निष्क्रिय आणि झोपाळू लोक जबाबदार असतात. बघा, या जगामध्ये जे काही घडत असेल ते याला जबाबदार कोण आहे? जर वाईट घडत असेल तर याला जबाबदार कोण आहे? झोपाळू आणि आळशी लोक. म्हणजे याचा अर्थ झोपाळू म्हणजे विचार करून गप्प बसणारे. या जगामध्ये आणि देशामध्ये विचार करणारे विचारवंत गप्प बसतात, म्हणून राक्षसी लोकांचं फावतं. साहित्यिक असो, प्राचार्य असो, प्राध्यापक असो, जर आपण आपल्या वैचारिक भूमिकेचा गप्प बसून जर मौन धारण करत असताल आपल्या विद्वत्तेच्या बाबतीत, तर आमच्या इतकं या विश्वामध्ये किंवा या जगामध्ये किंवा या देशामध्ये कुणीही या ठिकाणी लायक राहू शकत नाही. म्हणून विचार करणाऱ्यांनी गप्प बसू नये, त्यांनी त्याची जी काही प्रक्रिया आहे ते त्यांनी चालू ठेवावी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हिराक्लिट्स या तत्ववेत्यांचं तत्वज्ञान या ठिकाणी आपण समजावून घेतलं. यानंतर आपण संविधानाच्या विश्लेषणाला सुरुवात करू. आजपर्यंत आपण अनुच्छेद क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 या अनुच्छेदाचं विश्लेषण केलं आहे. आता आपण पाहूया 15व्या अनुच्छेदाचं विश्लेषण. 15व्या अनुच्छेदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य असं की धर्म, वंश, त्यानंतर जात, लिंग
किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. बघा, राज्य म्हणजे काय? ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, विधानमंडळ आहे म्हणजे विधानसभा, विधान परिषद, त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, या सगळ्या प्रकारच्या जिथं जिथं आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो मताधिकाराच्या माध्यमातून, त्या ठिकाणी निवडून गेल्याच्या नंतर जनतेच्या फायद्यासाठी जे कायदे बनवतात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी प्रक्रिया करतात, या सर्व प्रक्रियेला राज्य हा शब्द वापरलेला आहे 12 अनुच्छेदानुसार. आणि म्हणून या राज्यांनी म्हणजे या सगळ्या प्रक्रियेनी धर्माच्या नावावर, हा त्या धर्माचा आहे, हा मुस्लिम धर्माचा आहे, हा ख्रिश्चन धर्माचा आहे, हा हिंदू धर्माचा आहे, हा बौद्ध धर्माचा आहे, हा जैन धर्माचा आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या धर्मावर आधारित भेदभाव कुणालाही करता येणार नाही. एक. दुसरं, वंश म्हणजे काय? की अनेक आपले वंश असतात, हा त्या वंशाचा, हा आमच्या वंशाचा, तो तुमच्या वंशाचा, वेगवेगळ्या प्रकारचे जे वंश असतात त्या वंशाच्यावर आधारित कुठल्याही प्रकारचा भेदभाव या कायद्यासमोर सगळे समान असतात, म्हणून कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. त्यानंतर लिंग किती प्रकारचे आहेत? लिंग स्त्री आणि पुरुष, त्यानंतर द्वितीयपंथी आणि तृतीयपंथी, या चारही प्रकारच्या लिंगाचा भेदभाव या ठिकाणी कुणालाही करता येणार नाही. त्याचप्रमाणे जन्मस्थान हा त्या जिल्ह्यातला आहे, मग या जिल्ह्यामध्ये काय काम आहे? तो त्या राज्याचा आहे, मग या राज्यामध्ये काय काम आहे? अशा पद्धतीनं जन्मस्थानावरून सुद्धा या ठिकाणी भेदभाव करता येणार नाही. थोडक्यात वंश, धर्म, जात, त्यानंतर लिंग आणि जन्मस्थान या सगळ्या प्रकारच्या जेवढ्या काही भेदाच्या भिंती आहेत त्या भेदाच्या वरून कुठल्याही प्रकारे भेदभाव करता येणार नाही, अशा राज्याला जे राज्याची व्याख्या आपण केलेली आहे. समजा एखाद्याला दुकान टाकायचं आहे, कपड्याचं असेल, टेलरिंगचं असेल, कुठल्याही प्रकारचं, आणि दुकान टाकत असताना जर तो दुकान मालक किंवा जो ज्याची बिल्डिंग आहे तो जर म्हणत असेल की या ठिकाणी दुकान तू कुठल्या जातीचा आहेस, कुठल्या राज्याचा आहेस, कुठं जन्म झालेला आहे तुझा, या अशा कुठल्या धर्माचा आहेस किंवा कुठल्या वंशाचा आहेस, कुठल्या जातीचा आहेस, कुठल्या लिंगाचा आहेस, या सगळ्या प्रकारावरून त्या दुकान मालकाला दुकान देत असताना भाड्याने त्याला या गोष्टीचा विचार करता येत नाही. जर केला तर या ठिकाणी मूलभूत अधिकारावरती गदा आली, म्हणून आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपहारगृहे, एखाद्या हॉटेलमध्ये मोठ्या लहान असेल चहाची टपरीपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत जेवढे काही उपहारगृह आणि हॉटेल आहेत, भोजनालय आहेत, त्या ठिकाणी जातीवरून, धर्मावरून, जन्मस्थानावरून, वंशावरून, वेगवेगळ्या प्रकारच्या लिंगावरून या सगळ्या प्रकारांच्या माध्यमातून जर तिचा भेदभाव होत असेल तर त्या ठिकाणी तो अन्याय आपण सहन करायचा नाही. त्याच्या विरोधामध्ये जो कोणी त्या ठिकाणी भेदभाव करेल त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकतो आणि न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू शकतो जर असा भेद केला तर. त्यामुळे असं करता येणार नाही. त्याचप्रमाणे सिनेमाचे थिएटर असतील किंवा रंगभूमी असेल, त्या ठिकाणी करमणुकीची साधनं असतील, अशा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी आपण जर त्या सार्वजनिक ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला या चारही प्रकारच्या धर्म, जात, वंश, जन्मस्थान आणि लिंग याच्यावरून जर आपल्यावर कोणी भेदभाव करत असेल आणि आपल्याला प्रतिबंध करत असेल, तिथे येण्यापासून, राहण्यापासून, त्या ठिकाणी व्यवसाय करण्यापासून, या सगळ्यापासून जर तो आपल्यावरती भेदभाव करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो. त्याचप्रमाणे आपण न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू शकतो. अशा प्रकारचा मूलभूत अधिकार असलेला प्रत्येक जनतेला या ठिकाणी अधिकार आहे. हे असं का केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? कारण या देशामध्ये अनेक धर्म आहेत आणि त्या धर्मांमध्ये अनेक जाती आहेत आणि या जातीमध्ये हे सगळे निर्माण केलेले आहेत मनुस्मृतीनं, आणि या मनुस्मृतीमधून हे जे 4 वर्ण निर्माण केलेले आहेत त्या 4ही वर्णांना या ठिकाणी तिलांजली दिलेली आहे. या मनुस्मृतीला संपवून टाकण्याचं काम केलं आहे. 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, परंतु जाळल्याबरोबर त्या ठिकाणी पर्याय त्यांच्या मनामध्ये होता. तो पर्याय म्हणजे भारताचं संविधान, ज्या ठिकाणी धर्म, लिंग, भेद आणि जन्मस्थान यावरून कुठलाही कोणाला भेद करता येत नाही. तुमची मनुस्मृती या ठिकाणी बाबासाहेबांनी कायमची गाळून टाकलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
त्यानंतर जेव्हा राज्याच्या तिजोरीच्या पैशामधून ज्या ठिकाणी खर्च झालेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ बगीचा असेल, रस्ते असतील, शाळा असतील, या सगळ्या ठिकाणी जे जे सार्वजनिक ठिकाण आहेत त्या ठिकाणी बँका असतील, म्हणजे राज्याच्या पैशाच्या माध्यमातून निर्माण झालेले जे सार्वजनिक तलाव असतील, स्नानघाट असतील, त्यानंतर सार्वजनिक रस्ते असतील, सार्वजनिक ठिकाणी जे काही असेल, बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, म्हणजे हे सरकारच्या तिजोरीमधून, म्हणजे वैयक्तिक प्रॉपर्टी कुणाची नाही, एखाद्याच्या घरामध्ये आपण घुसू शकत नाही, परंतु ज्या सरकारच्या तिजोरीच्या पैशामधून एखादे सार्वजनिक त्या ठिकाणी बिल्डिंग झालेली असेल, रस्ता झालेला असेल, हॉटेल झालेला असेल, थिएटर झालेला असेल, अशा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गेल्याच्या नंतर आपल्यावरती धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेद करता येणार नाही. जर भेद केला तर निश्चितपणे या ठिकाणी पोलीस स्टेशन आणि न्यायालयामध्ये आपण दाद लावू शकतो. त्यानंतर या 15व्या अनुच्छेदामधून या राज्यांना, या सगळ्यांना, राज्य प्रक्रिया म्हणजे सगळे, या राज्यांना कुठल्याही कुणाच्याही म्हणजे स्त्रियांसाठी आणि बालकांसाठी वेगळ्या प्रकारचे नियम करण्याचा अधिकार आहे. कारण या देशामध्ये मनुस्मृतीच्या माध्यमातून संविधान निर्मितीच्या अगोदर स्त्रीला अतिशूद्र समजलेलं होतं आणि बालकांना सुद्धा या ठिकाणी तसाच दर्जा दिलेला होता. म्हणून या मनुस्मृतीला गाडून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी या स्त्रियांना आणि बालकांना, बालक स्त्रिया म्हणजे मनुस्मृतीच्या माध्यमातून अतिशूद्र, म्हणून स्त्रियांना आणि बालकांना कशासाठी, कारण वयाच्या 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या बालगटामध्ये त्या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं शिक्षण ठेवलेलं आहे. त्यामुळं या बालकांना म्हणजे 14 वर्षापर्यंत जे काही बालक असतील, जन्मापासून ते वयाच्या 14 वर्षापर्यंत, ह्या बालकांना यांच्यासाठी आणि स्त्रियांसाठी राज्यांनी वेगळ्या पद्धतीचे जर कायदे केले आणि वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यासाठी संरक्षित काही केलं तर यासाठी याच्यामध्ये प्रतिबंध होणार नाही, करण्यास या ठिकाणी मोकळीक असेल. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगती करण्यासाठी राज्यांनी कुठल्याही प्रकारची जर सवलत निर्माण केली, कायदे निर्माण केले तर यानुसार त्यांना प्रतिबंध होणार नाही, राज्यांनी ते करू शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशामध्ये जो मूल निवासी आदिवासी जमात आहे, ज्याला जनजाती म्हणतात, तर या जनजातींसाठी जे डोंगरदऱ्यामध्ये राहतात या जनजातीसाठी म्हणजे आदिवासी लोकांसाठी, त्याचप्रमाणे मनुस्मृतीच्या माध्यमातून शूद्र असलेले जे काही अस्पृश्य लोक होते त्यांच्यासाठी, म्हणजे अर्थात अनुसूचित जातीच्या वर्गासाठी आणि अनुसूचित जनजातीच्या वर्गासाठी, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक दृष्ट्या त्यांना विशेष सवलती देण्याचं काम सुद्धा जर कुठल्या राज्यांनी केलं तर त्याला या संविधानातून प्रतिबंध होणार नाही. ते त्या पद्धतीनं कायदे करू शकतात आणि त्यांच्यासाठी सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक म्हणजे समाजामध्ये एक प्रकारे त्यांना समान दर्जा असला पाहिजे, इतरांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य, समानता त्या ठिकाणी सामाजिक समता स्थापन झाली पाहिजे, अशा पद्धतीची त्या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर गरज पडली तर त्यांना कायदे करण्याचा अधिकार या ठिकाणी संविधानामधून दिलेला आहे प्रत्येक राज्यांना. त्यानंतर यामध्ये जवळपास या ठिकाणी 19 खंड 1 उपखंड यामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या म्हणजे कोणत्याही या देशाचे नागरिक कुठल्याही राज्यातले असो त्या नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या किंवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या उन्नती करता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे या अनुच्छेद क्रमांक 15 मधून की अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जनजातीसाठी कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सवलती निर्माण करणे, म्हणजे त्या ठिकाणी त्या आदिवासी जमात जिथे राहते त्यांच्या गावापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत रस्ते निर्माण करण्याचा असेल, त्यांच्या घराच्या शेजारी शाळा निर्मिती करण्याचा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र करायचं असेल, तर अशा सगळ्या सुविधा त्या ठिकाणी या आदिवासी लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत आणि त्यासाठी वेगळे कायदे करण्याची गरज पडली तरी चालेल. त्याचप्रमाणे
अनुसूचित जातीचे जे लोक, पूर्वी काय होतं, अनुसूचित जातीचे म्हणजे जो महारवाडा आहे तो एखाद्या गावाच्या एका बाजूला पश्चिमेला राहायचा, तर त्या लोकांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या माध्यमातून जर गरज पडली तर ते सुद्धा राज्यांनी करायला हरकत नाही. म्हणजेच या 15व्या अनुच्छेदाच्या माध्यमातून या देशामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गांना, अनुसूचित जनजातीच्या वर्गांना धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थान यांच्या माध्यमातून भेद करता येणार नाही. केवळ यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशातल्या नागरिकांना या सगळ्या प्रकारच्या भेदाच्या माध्यमातून भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट या ठिकाणी 15व्या अनुच्छेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त या अनुसूचित जनजाती आणि अनुसूचित जातीच्या लोकांना, या ठिकाणी प्रवर्गाच्या लोकांना या ठिकाणी विशेष सवलतीच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यांना प्रतिबंध करणार नाही. राज्यांनी केलं तरी चालेल अशा पद्धतीच्या सवलती निर्माण करण्याचं आणि कायदे निर्माण करण्याचं आव्हान या ठिकाणी 15व्या अनुच्छेदामधून निर्माण केलेलं आहे. यानंतर पाहूया आपण 16व्या अनुच्छेद क्रमांक. या 16व्या अनुच्छेदामध्ये सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबीमध्ये समान संधी. आता सार्वजनिक म्हटलं की सरकारी, म्हणजे राज्य सरकारचे कर्मचारी असो, केंद्र सरकारचे कर्मचारी असो, ग्रामपंचायतचे कर्मचारी असो, पंचायत समितीचे असो का जिल्हा परिषदचे असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेचे कर्मचारी असो, ह्या ज्या काही सार्वजनिक सुविधा आहेत म्हणजे राज्यांच्या नियंत्रणाखाली कोणत्याही पदावरील सेवा एजंट किंवा नियुक्ती यांच्या बाबीमध्ये सर्व नागरिकांना समान संधी. म्हणजे या सरकारी नोकरीमध्ये, सरकारी असेल किंवा निम सरकारी असेल, म्हणजे ग्रामपंचायतचा असू द्या, पंचायत समितीचा असू द्या कर्मचारी, जिल्हा परिषदेचा असू द्या, नगर परिषदेचा असू द्या, नगरपालिकेचा असू द्या, महानगरपालिकेचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या किंवा केंद्र सरकारचा असू द्या किंवा केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून निर्माण झालेल्या महामंडळाचा असू द्या, या सगळ्या प्रकारच्या म्हणजे एसटी महामंडळ असेल, त्यानंतर विद्युत महामंडळ असेल, हे जेवढे काही सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेले हे जे काही सार्वजनिक सेवा आहेत, या सार्वजनिक सेवेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेद करता येणार नाही, सर्वांना समान संधी असेल. म्हणजे धर्मावरून भेद करता येणार नाही, म्हणजे त्याची सेवा, त्यांची जी काही सेवा आहे, त्यांची जी नियुक्ती आहे, त्यांची जी काही पदोन्नती आहे, या सगळ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे धर्मावरून भेद करता येणार नाही, लिंगावरून भेद करता येणार नाही, त्यानंतर वंशावरून भेद करता येणार नाही, जन्मस्थानावरून भेद करता येणार नाही. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे भेद करता येणार नाही या सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून नियुक्ती देताना किंवा त्या ठिकाणी पदोन्नती देताना असेल किंवा त्या ठिकाणी या सर्व प्रकारच्या सेवेच्या माध्यमातून असेल. या संपूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सेवा आहेत, मग ते कुठल्याही प्रकारच्या असू द्या, त्या सेवेमध्ये जो कोणी त्या पदामध्ये पात्र असेल, एखाद्या समजा उदाहरण एखाद्या क्लास 1 ऑफिसरची जागा आहे आणि त्या ठिकाणी पदोन्नतीच्या माध्यमातून असेल किंवा नियुक्तीच्या माध्यमातून असेल, जर त्या क्लास 1 ऑफिसरला त्या ठिकाणी त्या ज्या काही अटी असतात, त्या पदावर जाण्यासाठी ज्या काही अटी असतील त्या अटीची पूर्तता करणारा एखादा उमेदवार असेल आणि एखादा दुसरा त्या पदाची नियमाची अटीची पूर्तता करणारा असून सुद्धा जर समजा लिंग म्हणजे स्त्री पुरुष आहे किंवा द्वितीय पंथी आहे, तृतीय पंथी आहे किंवा त्या ठिकाणी हा उच्च धर्माचा आहे, ब्राह्मण धर्माचा आहे, भटशाहीचा आहे, भटाळलेला आहे किंवा या ठिकाणी बौद्ध धर्माचा आहे किंवा शीख धर्माचा आहे, मुस्लिमाचा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मावरून, जन्मावरून, लिंगावरून, जातीवरून, वंशावरून भेद करता येणार नाही. त्यांनी जी काही नियमाने अटीची पूर्तता केली असेल त्यासाठी प्रथम क्रमांक जो येईल त्या प्रथम क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या क्लास 1 ऑफिसरची नोकरी रुजू होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं की सार्वजनिक व्यवस्था, खाजगी व्यवस्था नव्हे, प्रायव्हेट कंपन्याचं नाही, या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून नाही, तर या माध्यमातून जो कोणी पात्र असेल तो त्या ठिकाणी सार्वजनिक सेवांमध्ये बसेल. राज्यासाठी असेल किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी असेल किंवा केंद्र सरकारसाठी असेल, या केंद्र सरकारसाठी, केंद्रशासित प्रदेशांसाठी आणि राज्यासाठी जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून
जर त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला असेल, एखाद्या कर्मचाऱ्यांचा किंवा अनेक कर्मचाऱ्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला असेल, त्याचप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रश्न झाला असेल, तर अशा प्रश्नांची सोडवणूक सुद्धा राज्यांना करावी लागेल. संबंधित तो राज्य सरकारचा कर्मचारी असेल तर तो राज्यासाठी करेल, राज्य सरकार करेल. तो नगरपालिकेचा असेल तर नगरपालिका प्रशासन करेल. अशा म्हणजे ज्या सार्वजनिक सेवा योजनामधला तो त्या ठिकाणी व्यक्ती असेल तर तीच संस्था त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करेल. समजा एखाद्या सार्वजनिक सेवामध्ये एखाद्या मागास वर्गाची भरती राहिलेली नाही, परंतु त्या ठिकाणी संविधानानुसार जर सांगून ठेवलेलं आहे की या ठिकाणी या राखीव जागा आहे, अनुसूचित जातीची राखीव जागा आहे, अनुसूचित जनजातीची राखीव जागा आहे आणि त्या ठिकाणी राखीव जागा असून आणि उमेदवारही असून जर भरत नसतील तर या संविधानाच्या या कलमांचं उल्लंघन असेल. म्हणून या ठिकाणी जे काही राखून ठेवलेल्या जागा आहेत त्या राखून ठेवलेल्या जागेवर तेच उमेदवार भरले पाहिजे असं या संविधानाच्या या अनुच्छेदाच्या माध्यमातून स्पष्ट. त्याचप्रमाणे जे काही सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही महामंडळ असतील किंवा जे काही सार्वजनिक इतर असतील म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा ग्रामपंचायत असेल, पंचायत समितीचा असेल, जिल्हा परिषद असेल, विधानमंडळ असेल, केंद्र सरकार असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या काही या ठिकाणी जेव्हा अंतर्गत त्यांच्या पदोन्नतीचं त्यांना संधी मिळत असेल म्हणजे या जनजातीसाठी आणि अनुसूचित जातीसाठी यांच्यासाठी त्या क्षेत्रामध्ये राखीव जागा ठेवलेल्या असतील की याच जातीच्या याच प्रवर्गाच्या व्यक्ती या ठिकाणी पदोन्नतीच्या माध्यमातून त्याला संधी मिळते. असे कायदे करण्याचा अधिकार सुद्धा राज्यांना आहे आणि असे कायदे करण्याचा अधिकार सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा आहे. मग त्यांनी त्या माध्यमातून जर केलं तर त्या ठिकाणी पदोन्नतीच्या माध्यमातून अंतर्गत नोकरीच्या पदोन्नतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळतो. असे अनेक त्या ठिकाणी अनुकंपाचे आहेत. एखादा व्यक्ती कर्मचारी जर वारला तर त्याच्या जागी त्याच्या पत्नीला किंवा त्याच्या मुलाला जो त्या साठी तो पात्र असेल, नियमवाटी त्या ठिकाणी पूर्ण करत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बसवण्याचा किंवा त्या ठिकाणी त्याला ते नोकरी देण्याचा हा अनुकंपाचा सुद्धा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. तेव्हा या सर्व सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या प्रवर्गासाठी कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी जागा राखून ठेवलेल्या असतात आणि त्या ठिकाणी जवळपास 40% जागा त्या समजा कॉलेजमध्ये आहे तर कॉलेजमधल्या जवळपास 40% जागा भरण्याची त्यामध्ये SC आणि ST साठी राखीव असलेल्या जागा सुद्धा भरण्याची त्या ठिकाणी अट आहे. जर समजा त्या ठिकाणी उमेदवार नसतील तर त्या जागा तशाच रिक्त ठेवाव्या लागतात जर उमेदवार नसतील तरी. म्हणून या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांस्कृतिक संस्थेच्या कारभाराच्या समाजातल्या पदाचा किंवा वैशिष्ट्य धर्माची असणारी किंवा संप्रदाय व्यक्ती असतील अशी तरतूद करण्यात कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. म्हणजे या सार्वजनिक सेवेच्या माध्यमातून बघा, सार्वजनिक सेवा म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या खाते, त्यानंतर राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले सगळे खाते, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून म्हणजे महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत असेल, या सगळ्या जे काही सार्वजनिक सेवा आहेत ज्या देणाऱ्या आहेत या ठिकाणी थोडक्यात या 16व्या अनुच्छेदानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती या दोन्ही प्रवर्गांना खात्याअंतर्गत पदोन्नतीची सुद्धा संधी असते, द्यावीच लागते. त्याचप्रमाणे यांच्यासाठी आरक्षण ठेवलेलं आहे. त्या आरक्षणाच्या माध्यमातून तेवढ्या जागा त्यांनी भरल्याच पाहिजेत. उमेदवार नसतील तर त्या जागा रिक्त राहतील, परंतु दुसरे कुणीही त्या ठिकाणी भरता येणार नाही. त्याचप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारच्या जात, धर्म, पंथ आणि वंश आणि जन्मस्थान या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा भेद करता येणार नाही. त्या ठिकाणी जी काही या संविधानाच्या माध्यमातून नियमावली तयार केली असेल त्याच माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी भरती करावी लागेल. 15 आणि 16 या अनुच्छेदामधून सारांश रूपाने हे सांगितलेलं आहे 15व्या याच्यामधून की या ठिकाणी धर्म, वंश, जात, जन्मस्थान आणि लिंग यावरून कुठल्याही नागरिकांना या देशामध्ये कुठेही भेदभाव करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा त्यांना भेदभाव करता येणार नाही आणि कुठल्याही प्रकारे त्यांना भेद करून त्या ठिकाणी
संविधानाचं उल्लंघन करता येणार नाही, मूलभूत हक्कावर गदा आणता येणार नाही. जर तसं केलं तर न्यायालयामध्ये आणि पोलीसमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण दाद मागू शकतो. आणि 16व्या अनुच्छेदामधून हे सांगितलेलं आहे की या सार्वजनिक सेवा ज्या आहेत, ग्रामपंचायत ते संसद, केंद्र सरकार, या सगळ्या प्रकारच्या सार्वजनिक सेवा केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत राज व्यवस्थेच्या या सगळ्या सोयी सेवा योजनांमध्ये या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांना कुठल्याही प्रकारे आरक्षण ठेवून आरक्षणाच्या माध्यमातून त्या नोकरीचा लाभ द्यावा लागेल आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांची भरती करावी लागेल. आणि तसे उमेदवार नसतील तर त्या रिकाम्या जागा राहतील, तशीच राहिल्या तरी चालतील, परंतु इतरांना त्या ठिकाणी भरती करता येणार नाही. अशा पद्धतीचे स्पष्ट कायदे या ठिकाणी 15 आणि 16 या अनुच्छेदामधून त्या ठिकाणी दाखवून दिलेले आहेत. थोडक्यात सांगायचं असं की आज आपण भारताच्या संविधानाच्या विश्लेषणाचा जो उपक्रम चालू केला, याचं वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही गेल्या 75 वर्षापासून या संविधानातील खाचखळगे आणि संविधानातील मूलभूत हक्क काय हे आम्हाला माहिती नाही, आणि त्याच माहितीच्या आधारे आपल्याला संविधानातून जागृत होऊन आपल्या मूलभूत हक्काशी कसं संरक्षण करता येईल, जागृत होऊन आविष्कारित कसं करता येईल, याच उद्देशाने आपण या ठिकाणी संविधानाच्या विश्लेषणाचा उपक्रम चालू केला आहे. त्याचबरोबर जागतिक तत्वज्ञान सुद्धा आपण या ठिकाणी सादर करत आहोत. अशा पद्धतीच्या या उपक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय